आम्ही गेली 70 वर्ष सीमा भागातील जनता महाराष्ट्रात येण्यासाठी सतत धडपडतो आहोत। गेली 19 वर्ष आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये केस गाठलेली आहे महाराष्ट्र सरकारच्या वतीनं। ह्या सुप्रीम कोर्टामध्ये दरवेळी कर्नाटक किंवा महाराष्ट्राचे जजेस येतात, यामुळे आमची ही 5 वर्ष फुकट गेलेली आहेत, म्हणजे आमच्या कामकाजावर काही झालेलं नाही। कारण 2014 साली काश्मीरचे माजी सरन्यायाधीश यांची नेमणूक त्यावेळेचे जज लोढा साहेब यांनी केली होती आणि साक्षी पुरावे आमचे चालू होते 2014 पर्यंत। आणि कर्नाटकाने एक अर्ज काढला 12 आहे की हा अधिकार पार्लमेंटला आहे, कोर्टाला नाही, म्हणून त्याची सुनावणी व्हायची आहे आणि त्यानंतर परत आमचे साक्षी पुरावे चालू होतील। यासाठी आम्ही महाराष्ट्र सरकारला वेळोवेळी विनंती करतोय की हा प्रश्न लवकरात लवकर सुनावणी घ्यावी, यासाठी महाराष्ट्र सरकारनं केस मेन्शन काय बोलणं झालं। थेट अजित पवारांची भेट घेतली, तुमचं निवेदन त्यांनी वाचलं, सगळं अभ्यास म्हणजे पूर्ण लक्ष देऊन वाचलं म्हटले, त्यांनी वकिलांना देखील फोन केला, याच्यावर तुमची प्रतिक्रिया समाधानी आहात तुम्ही राज्य सरकार? नाही, आज जे काय दादांनी भूमिका घेतली हीच भूमिका सातत्यानं घ्यावी आणि आम्हाला 6 महिन्यात आमच्या महाराष्ट्रात येण्यासाठी संधी द्यावी, ही आम्ही त्यांना कळकळीची विनंती केलेली आहे। आज त्यांनी माझ्या समोरच शिवाजीराव जाधवांशीही बोललेत। उद्या सकाळी आम्ही दुपारी 1:30ला शिवाजीरावांनाही भेटणार होतो, पण आज त्या शिवाजीरावांनी सांगितले की मरगाळे वगैरे आमच्यावर उद्या चर्चा करणार आहेत। मग त्यांनी आता साहेबांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला काय अडचण असेल ते आम्हाला सांगा, आम्ही सोडवतो। सीमा भागातील जनतेला कुठलाही हे त्रास होऊ नये। राज्य सरकारचे वकील कायम अनुपस्थित राहतात कोर्टात, मेन्शन केलं जात नाही प्रकरण, यावर वकील बदलावा अशी मागणी आहे तुमची? वकील बदलावा किंवा वकील नेमावा हे आमची जी महाराष्ट्र सरकारची उच्चाधिकार समिती आहे आणि महाराष्ट्र सरकार ते ठरवू शकतात, आम्ही त्याबाबत ठरवू शकत नाही। कारण ही केस महाराष्ट्र सरकारनं घातलेली आहे, आम्ही समितीच्या वतीनं घातली नाही। एकच मुद्दा महत्त्वाचा, 2022 साली म्हणजे 14 डिसेंबरला केंद्रीय गृहमंत्र्यांना बैठक बोलवली होती, दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांची आणि यांची। तोच प्रकार काल असाच झाला आहे की बसमध्ये आमच्या एका मराठी मुलानं तिकीट द्या म्हटल्यानंतर मराठीत बोलल्याबद्दल त्या आमच्या कार्यकर्त्याला मारलं गेलं आणि महाराष्ट्राच्या बस ड्रायव्हरने कंडक्टरला मारून त्यांना काळं बसलं गेलं तोंडाला। आणि त्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या बसेस बंद आहेत। तर कृपा करून असे प्रकार होऊ नये, यासाठी आम्ही महाराष्ट्राला विनंती करतो की केंद्रीय गृहमंत्र्यांनी जी समिती नेमलेली आहे त्याची ताबडतोब बैठक घ्यावी आणि आमचा प्रश्न सुटीस्तोपर्यंत शांतता राहावी। आणि तोपर्यंत आम्हाला भाषिक अल्पसंख्याक आयोगाचे काय अहवालाचे रिझल्ट आहेत त्याची अंमलबजावणी करावी। नाव आणि पद सांगा तुमचं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।